वरदान देव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। नामकांत स्मरण जय जय राम पार्वती शिवकाल महादेव देव दत्त महावीर की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। बालू मामा महाराज की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हरे मुरारी हे नाथ
आपला भागवत कथा ज्ञान यज्ञाचा 4था दिवस आहे. कैलासवासी नारायणराव मारुतीराव गीते यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपले प्रसाद दादा मोठ्या आवडीनं वडिलाच्या निमित्तानं मी यज्ञ करीन, पुण्यकर्म करीन, वैष्णव येतील, साधू संत येतील, शबरीसारख्या मुक्ताबाई सारख्या माता मावल्या येतात, देवाच्या नावाचा जयजयकार होईल, संत महात्मे येतील, अन्नदान द्रव्यदान आम्ही करू. अशा भावनेतून नववा पुण्यस्मरण सोहळा चाललेला आहे. 9 वर्ष झाले आणि आपल्या आईचा आशीर्वाद मिळावा म्हणून अभिष्ट चिंतन चाललंय मथुरामाईच्या नावानं. असो पण ऐकलं, पुण्याचे धन जाय याच रीतीने ज्याची जशी वासना. पुण्याचं धन या मार्गाने जातोय, पाप्याचे धन जाय वाईट मार्गाने. चांगले काम करा म्हणले, समाजाला आनंद होईल, साधू संताला आनंद होईल, देवाला आनंद होईल, आपल्या आईवडिलाला आनंद होईल, असे चांगले काम करा. तर असा सोहळा चाललाय. आपला 4था दिवस आहे. ऐकूया काय चाललंय. देवदेवतांना नमस्कार करू. आपण साधक वृत्तीनं जीवन जगत जाऊ. आपली साधना चाललेली आहे. आपण मोठ्या महात्म्यांची बरोबरी करू शकत नाही, साधक आहोत. मग आपली साधना करताना आपल्या परंपरेला विसरू नये. म्हणून मंगलमूर्ती गजाननाला नमस्कार करू, माता सरस्वतीला, संत सद्गुरू महापुरुषांना, सूर्यचंद्र मंगल बुध बृहस्पती शुक्र शनी महाराज राहू केतू इंद्र अग्नी यम नैऋत्य वरुण वायू कुबेर ईशान्य देवतेला, लोकपाल दिक्पालांना, चतुरानंदमा पंचानंशू अशुतोष भगवान शंकरांना नमस्कार करूया. महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी मातेला, खंडोबा, ज्योतिबा, शिवाजी, नरसिंह भगवान, त्रिकाल संध्या करणारे गुरुदेव ब्राह्मण, रामकृष्णाच्या नावाचा जयजयकार करणारे वैष्णव, हरिपाठाची परंपरा, काकड्याची परंपरा, भजनाची परंपरा, ज्ञानेश्वरीच्या पारायणाची परंपरा, कीर्तनाची परंपरा जिवंत आणि जागृत ठेवणाऱ्या सगळ्या भगवंताच्या लाडक्या लेकरांना नमस्कार करूया. भगवंताला नमस्कार करू. श्रोत्यांच्या श्रद्धेला, त्यांच्या भावनेला नमस्कार करूया. आज 4थ्या दिवसाची मंगलमय कथा ऐकूया. लंबोदराय एकदंताय सुरप्रियाय वरदाय असं वर्णन केलं. सुखकर्ता दुःखहर्ता
मंगलमूर्ती गजाननाचं वर्णन केलं. हत्तीचं मस्तक असणाऱ्या गजाननाला नमस्कार करा. भगवंताचं कार्य करणाऱ्या माणसाचं मस्तक चांगलं असावं, बुद्धी चांगली असावी, विचार चांगले असावे, भावना चांगल्या असाव्या, त्याच्याजवळ नम्रता असावी, लीनता असावी, दीनता असावी, नम्रता असावी, सगळ्यांचा गौरव करीत जावं, मग देवाला आवडत असेल. भगवंताचं कार्य करताना म्हणून गणपतीचं वाहन उंदीर. उंदीर लहान. आपण समाजात राहत असताना लहान होऊन वागाय. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहान होऊन राहायचं. अशा मंगलमूर्ती गजाननाला नमस्कार करू. माता सरस्वतीला नमस्कार करू. आणि आज 4थ्या दिवसाची कृष्ण कथा ऐकूया. दादा केला, गोवर्धन केला, खेळ खेळले, खेळातून विद्या दिली तरुण मुलांना, तरुण मुलाचं जीवन घडविलं. गुरु भविष्य बघत नसतात, गुरु भविष्य समाजाचं घडवीत असतात. काय गोकुळामध्ये एक सुद्धा तरुण दिवसभर उग फिरायला टिंगल करायला दिसत नव्हता. भगवंताने तरुणाच्या जीवनात त्यांना दिशा दिली होती, त्यांना विचार दिले होते, त्यांना ध्येय दिलं होतं. तरुणांचं जीवन बदलून टाकलं. तरुण मुलाचं जीवन बघायला स्वर्गातल्या देवता खाली उतरल्या होत्या. मथुरेतल्या लोकांनी आपले दरवाजे उघडले होते, खिडक्या उघडल्या होत्या, पडदे बाजूला सारले होते. अशी निर्मिती भगवान परमात्म्याने केली. कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवंताला गोकुळामध्ये 3 क्रांत्या करायच्या होत्या. एक बौद्धिक क्रांती केली, एक आध्यात्मिक क्रांती केली आणि दुसरी आदिदैविक क्रांती भगवंताने केली. कुणी कुणी क्रांत्या सांगत असताना अगोदर ज्ञान दिलं असं सांगितलं. पण एक विचार असा सांगतो की पहिली गरज माणसाला भाकरीची आहे. उपाशी माणसाला जर भागवत ऐकायला चल म्हणलं तो म्हणतो जेवण करण्यात मी आलं, उपाशी आहे. उपाशी माणसाला भाकरीची गरज आहे. एकदा क्या उपाशी माणसाला देव भेटला. भगवान म्हणजे तुला काय मागायचं ती माग. भगवान मला काही मागायचं नाही, 3 दिवसांना उपाशी आहे, मला भाकर द्या म्हणला. उपाशी माणसाला भाकरीची गरज आहे. म्हणून भगवंताने पहिली क्रांती काय केली? भौतिक क्रांती म्हणले. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. भाकरीचा प्रश्न मिटविला. दुसरी क्रांती भगवंताने केली. पोटाचा प्रश्न मिटला. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. भगवंताने त्यांना ज्ञान दिलं. ज्ञान दिलं पण ज्ञान अनुभवाला जर नाही आलं तर ज्ञानी माणूस काही दिवसाला भांगर होण्याची शक्यता असते. त्याची बुद्धी बिघडण्याची शक्यता असते. तो अहंकारी बनण्याची शक्यता असते. कारण अहंकार ही ज्ञान मार्गातला विटाळा, कर्म मार्गातला विटाळा आहे. सुप्त कानीवर कोणी बाळातीन झालं, पुन्हा देवाज्ञा झाली, ती कर्म मार्गातला विटाळा. ज्ञान मार्गातला विटाळा अहंकार ही विटाळा आणि भक्ती मार्गातला विटाळा आहे परद्रव्य परनारी. काय जर ज्ञान अनुभवाला नाही आलं तर ज्ञानी माणूस अहंकारी बनतो, ज्ञानी माणूस वाया जातो. म्हणून ज्ञान त्यांच्या अनुभवाला आणून दिलं. 3 क्रांत्या भगवंताने केल्या.
भगवंताने व्रत घेतलं होतं आपल्या जीवनात. 3 क्रांत्या केल्याशिवाय, गोकुळ पूर्ण सुखी केल्याशिवाय पायात खेटर घालणार नाही, अंगात सदरा घालणार नाही. देवानं व्रत घेतलं होतं ना, आपल्याकडे व्रत घेतलं जातंय ना. व्रत घेतलं जातंय. आमचा सप्ताह सुरू झालाय. काही माणसं म्हणतात महाराज सप्त्यामध्ये मी पायात खेटरच घालीत नाही बरं. असं व्रत घेत असत. मी शिव ओलांडून जात नाही बघा महाराज. आमचा सप्ताह सुरू झाला का मी शिव ओलांडून जात. जुन्या काळामध्ये नियम सांगायचे, खताला गाडी झोपायची नाही सप्त्यावर. आपल्या मारुती महाराजांच्या काळामध्ये असे नियम होते, हाताला गाडी झोपायची नाही, माता मावल्यांनी कुरड्या पापड्या घालायच्या नाही, शिव ओलांडून गावातून बाहेर जायचं नाही, लग्न काहीच नाही तिथे माणसाला. मद्य मांस खायचं, काही बाहेरले नियम पाळायचे, काही आतले नियम पाळायचे, असे नियम सांगत होते. आणि गाव सगळं व्रत घेत होतं. आणि सप्त्याच्या अगोदर गाव म्हणत होतं आता सप्ताहाला आमच्या गावचा इटाळा काढायचा सगळा. वर्षभरात कुणी मेलंय काही झालंय, आता सप्त्यातच इटाळा पडलेला माय. इटाळा काढून टाकण्यासाठी सप्ताह राहायचा. आलं का लक्षात? मग सगळ्यांनी घर धुवायचे, कपडे धुवायचे. दसऱ्याला कसं आपण करतो, जुन्या काळामध्ये तसं सगळं करीत घरचे माणसं. बाहेर काय तुमचे सगळ्याचे धुणे काढले तर आमचा सप्ताह आलाय की म्हणायचं. आता घर धुवून घ्यायचंय, हरवून घ्यायचंय, धुणं कपडे सगळे धुवून घ्यायचे तर सगळे असं म्हणत होते. आणि मग पहिल्या दिवशी गावाला दौंडी देत होते. तुम्हाला सगळ्याला रामवाडीच्या लेकराला मारुती रायाचं निमंत्रण आहे, आमचं नाही. कुणाचा? देवाचं निमंत्रण आहे. चूल पेटू नका 5-7 दिवस. निमंत्रण कुणाचं आहे? देवाचं आहे. देवाचं निमंत्रण ओलांडू नका. दौंडी देत होते मग. प्रमाण आहे महाराजांचं. ग्रामद्वारी लाविला टिळा आणि निमंत्रण आहे सकळ. मंजूरायचं की मला वाटतं. तर असं निमंत्रण देत होते. अशा रीतीनं आपल्या सप्ताहाला सुरुवात होते. विटाळा काढून टाकत होते सगळा. तर भगवंत व्रत घेत होते. 7 दिवस आता आम्हाला व्रत आहे बा, पोलीस वगैरे झाले काय काम काढू नका, आम्ही काही शिव ओलांडून येणार ना. आणि म्हणून भगवंताने व्रत घेतलं होतं की गोकुळ सगळं सुखी केल्याशिवाय मी पायात खेटर घालणार नाही, अंगात सदरा घालणार नाही. तर मागांच्या काळात लोक कुणी नवनाथाचं पारायण करायचे, गुरुचरित्राचं पारायण करायचे. पारणामध्ये पायात खेटर घालतं. गादीवर झोपायचं नाही, परंगावर झोपायचं नाही, पोतात करून झोपायचं, जमिनीवर पायात खेटर घालायचं नाही, मग गाला खायचा नाही. असं काही काही व्रत घेत होते. त्या व्रतावरून देव बोलत होता. अहो काही चुकलं तर देव बोलायचा तुम्हाला. तुळजापूरमध्ये एका देवप्पानं व्रत घेतलं. मग व्रत घेतलं, व्रतासारखं त्याला दसऱ्यामध्ये वागायचं. मग त्या दसऱ्यामध्ये दरवर्षी देवीनं त्याला पेढे द्यायचे. काय द्यायचे? पेढ्याचा प्रसाद. एका वर्षी दिलाच नाही. त्याला काय वाईट वाटलं, तेव्हा माझं काय चुकलं असं. देवी पुढे अनुष्ठान मांडलं. आता मी अन्न बी घेत नाही, पाणी बी घेत नाही. देवीला माझ्या पुढं पडलं. आई जगदंबे माझं काय चुकलं सांग, मला पेढे तू का दिलं नाही सांग. मग आई जगदंबा भेटली, म्हणली बाबा तुझ्याकडून पाप झाले. मी आई काय पाप झाले? तर तू नैवेद्यावर तूप घालताना गरम करून घालतास आणि त्याच्यामध्ये होती मुंगी आणि तू गरम केल्यास मरून गेली. तू जास्त मुंगी मरून गेली. ती मुंगी मेलेलं पाप तुला लागलं. त्याला आला राग. म्हणला आई बोकडाचं हे मांस आणून निवड करून दाखवतात की लोक तुम्हाला. हा याचं कसं वाटत नाही? म्हणजे मुंगी मेलेलं तुम्हाला सोसाना गेले. बाबा म्हणल्या ती दैत्य आहे. तू दैत्य आहेस का? अरे वाघानं काय खाल्यास पाप लागत नाही, माणसानं मारल्यास पाप लागत असतं येड्या. तर ती दैत्य आहेत ना, दैत्याने दाखवू दे नाही कटला काय करायचं. तू चांगला सज्जन आहेस की फक्त तू माळकरी आहेस.
तू माळकरी आहे, तुझ्याकडून असला अपराध जमत नाही. काय देव बोलत असते तर अनुष्ठान केलं का? अनुष्ठान केलं की देव बोलते. म्हणून जुन्या काळामध्ये सत्यात लोक व्रत घेत होते. भगवंताने व्रत घेतलं होतं की गोकुळामध्ये 3 क्रांत्या केल्याशिवाय मी सदरा घालणार नाही. भगवंताने 3 क्रांत्या केल्या. पावलो पावली संकट होते, पावलो पावली संकट होते. भगवान हसतच होत, संकटाला तोंड देतच होतो. भगवंताने जगाला सांगितलं, लेकरांनो असंच आहे जीवन. मी देव बी असलो, राम अवतारावर तर वनवास भोगावा, कृष्ण अवतारावर तर पावलो पावली संकट होते. तुम्ही संकट येत नाही असं म्हणूच नका. तुम्ही माळ घाला, देवदेव करा, काय बी करा. उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा. जसा ऋतूमध्ये बदल होतो तसं माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे प्रसंग येत असतात. पण कसं आहे, काही दुःख माणूस हातानं ओढवून घेतो. हातानं दुःख वाढून काय नीट ऐका लेकरं, काही दुःख माणूस हातानं ओढवून घेतो. हा, कोणतं दुःख घेतो? म्हणतो काय वरण भारी झालं, एक दुरण प्यायचं. सत्यामध्ये पितो माणूस वरण. मग वरण प्यायला संध्याकाळी खोकला लागतो, पित होते. हातानं दुःख आहे का देवानं दिलंय ते दुःख? वरण कोण पे म्हणलं का? काही माणसं असे हातानं संकट ओढवून घेतो. मग काही दुःख देवाकून येत आहे. आपणाला ती देवाकून जी दुःख येत आहे ना, ती आपलं चांगलं करीत असतं. आता मला सांगा तुम्ही, आपण नाक टोचलं, कान टोचलं, दुखत आहे का नाही? हा, दुखलं का नाही? दागिने घातल्यास खरं सांगा, दागिने घातल्यास सुख झालं का दुःख झालं? अरे उद्या दागिने घालायचे म्हणून आज नाक टोचले ना. आलं का लक्षात? तसं देवाकडून काही दुःख येतंय, ती आपल्याला उद्याच्याला चांगलं करायचंय म्हणून येत असतं. ही गोष्ट विसरू नका. पावलो पावली संकट होते, भगवान हसतच होते, थैथैकार घालत होते भगवान परमात्मा. आणि माऊलीवर बी लय संकट आपल्या. म्हणजे बाबा, समुद्रामध्ये किती नद्या येतात, शांत राहते समुद्र. तसं माऊलीवर किती संकट आले, माऊली शांत. देवावर किती संकट आले, भगवान हसतच होते. अहो ही शिकायचं आम्हाला. ही तर शिकायचं आम्हाला लेकरांनो. श्रीकृष्णाने संकट आले, माऊलीवर संकट आले, समुद्रात नद्या येतात, समुद्र शांत असतंय. आम्ही मी बारकुशा गोष्टीवर दुःखी होऊन बसायचं नाही. देवाचं भजन करीत राहायचं, कथा करीत राहायचं, कीर्तन करीत राहायचं, ऐकत राहायचं. ही जीवन भगवंताला समजवायचं होतं. म्हणून रेणुकासुराचा उद्धार केला, कालियाचा उद्धार केला. ब्राह्मण श्रीकृष्णावर विश्वास नव्हता त्यांचा, देवानं त्यांना बी साक्षात्कार घडविला. असं वर्णन केलं, कृष्णस्तु भगवान स्वयंचा साक्षात्कार दिला. सगळ्याला साक्षात्कार घडविला. मी परमात्मा आहे साक्षात्कार घडविला. ब्राह्मण बी बदलले. 12 गावे आग लागली, देवाने पिऊन टाकली. जगाला सांगितलं बाबा 12 गावे आग लागली होती, मी पिऊन टाकली. अहो संसारात 12 भानगडी आहेत, हीच 12 गावे आग आहे पेटलेली. ह्या आगीमध्ये शांत झोप लागावे वाटत असं तर कृष्ण 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 म्हणा. श्रीकृष्णाचं ध्यान करा. श्रीकृष्णाने कशा कशा लीला केल्या त्याची आठवण करा. काय करीत राहा, आठवण करीत राहा. आणि अभंग पाठ करीत जाव्या, डोळणे पाठ करीत जाव्या, माय आणि सदा गुणगुणत राहत जावं. म्हणून म्हणलंय गात जागा गात जागा गात जागा
ऐकूया काय सांगितलंय. अडचणीमध्ये, संकटामध्ये गात राहा, गुणगुणत राहा. म्हणलं ना, दुःखाला चटणी लावल्यास, चटणी तोंडी लावल्यासारखं लावून खा. तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे, तुझे गीत गाण्यासाठी. गीत गात जा. कृष्ण गोविंद हरे मुरारे म्हणत राहा. मीराबाईचं भजन म्हणा, राधेचं भजन म्हणा. लेकरानं असं म्हणलं पाहिजे, महाराज आमची शेजारी न्याव का, माय दुखण्यानं पडली होती की ओ बाजूवर पडून होती, पण हो का बाजूवर पडल्या पडल्या दौलडी जर मरीच होती म्हणतात. असं म्हणलं. आता कोणी म्हणलं एक म्हातारी माय, मी गेलं का तुम्हाला सांगतो काय गवळणी म्हणते ना, आवाज जर आहे माय थोडं जुळे झालेत पाय करून आले विसार पडलं. असं म्हणलं होतं. असं जीवन जगा. माऊलीवर संकट आले, देवावर संकट आले, आपण केवढ्याच लेकरानं चलतच राहतो. हिंमत देण्यासाठी भागवत आहे, बार म्हणण्यासाठी भागवत आहे, होट डरकाळी बनण्यासाठी भागवत आहे. भागवत असं दुबळा नेबळा विचार देणारं भागवत नाही. कसल्याही परिस्थितीमध्ये, परिस्थिती वाईट असू द्या पण मनस्थिती चांगली राहा. काय होताने असं सगळं केलं. एका दिवशी देवाला कळालं की गोकुळातल्या गोपी आहेत तर त्यांनी व्रत केलंय. देव गेले, त्यांना भेटले, त्यांचे वस्त्रहरण केले, काय केलंय म्हणले. गोपीने सांगितलं देवा तुझ्यासारखा स्वामी मिळावा, मला गुरु मिळावा म्हणून आम्ही व्रत केलं. देवा आम्हाला भोगी व्हायचं नाही, भोगातून योगाकडे जायचं आम्हाला. आम्हाला जीव दशेतून शिव दशेत जायचंय. आम्हाला गुणपूजक आणि तेज पूजक व्हायचंय. म्हणून तुझ्यासारख्या स्वामीची आम्हाला गरज आहे. पतित झालेल्या पती सोबत लग्न करून काय मिळत. मोठावर बासुरी धारण करणारा आणि विश्वाला मोहिनी घालणारा, कृष्ण वंदे जगद्गुरु, शंखनाद करून तिरुवळला कंपायमान करणारा कृष्णम वंदे जगद्गुरु आम्हाला पती मिळावा म्हणून व्रत केलं. हा तुझ्या प्राप्तीसाठी व्रत केलंय. विचारी होत्या गोष्टी. हा त्यांच्या जीवनाला विचाराची बैठक होती.
मग असं आंधळ प्रेम श्रीकृष्णावर केलं नाही त्याने. आम्हाला तुझ्यासारख्या स्वामीची गुरुची गरज आहे आम्हाला. आणि देवा म्हणून आम्ही विरोध केले. देवाला आनंद झाला. भगवान परमात्म्याने त्यांना काय केलं, ठीक आहे म्हणजे तुमची मनोकामना पूर्ण करेन, कृपेचे वस्त्र त्यांना दिले. आपल्या रामायणामध्ये उल्लेख आहे, अनुसया मातेनं कृपेचे वस्त्र दिले सीतामाईला. म्हणून तुम्हाला सांगू का लोक काय करते तर आणि भागवतावर पिस झाकते, नाही तर नारळाला पिस बांधून उठूत येतं आणि मग तिथं बाई मला नारळ प्रसाद घ्यायचा आहे पिस गुंडाळलेला भागवतावरचा, आणि ती वस्त्र मला अंगावर धारण करायचं नाही. कृपेचं वस्त्र आहे ना ती देवावरचं वस्त्र आहे ना तुम्हाला. अनुसया माता म्हणली होती ये कभी मैले नहीं होंगे, मळणार नाही ते मी दिलं वस्त्र. तेरी आभा तेरी प्रभा तेरा नारी गांधीर्य और तेरे स्त्रीत्व का तेरे सील का रक्षण करेंगे ये वस्त्र. कृपेची वस्त्र आहे ती गुरुमाईला तुझ्या अंगावर घातलेली वस्त्र आहे ती. म्हणून कृपेचे वस्त्र अंगावर असं जर तुम्हाला सांगतो, सासरवाडीच्या आणि आयर करणं कृपेचे वस्त्र नाहीत. पण भागवतात आपणाला टोपी उपर्ण केला असलं तर कृपेचे वस्त्र या पण अंगावर धारण करावं. हलकं म्हणायचं नाही, बारकं म्हणायचं नाही. बरं माय बाबा, मला आमच्या घरचे म्हणतात बापू कुणी टेलिकॉटचं धोतर करतं, मला 8 वारीच करतं, नेसा येत नाही. तसेच नेसा विकत आणून द्यावं. ही कृपेचे कशाचे येतं असू दे, कसले बी असू दे. लेकरांनी माझ्या घेतलेले येतं कृपेचे वस्त्र येते. ती कधी घेतलेले येते ह्याची बरोबर येते का त्याला. हा असू दे, साधे असू दे, कसली बी असू दे, मला तीच घालायची. म्हणून कृपेचे वस्त्र देवाला दिले. म्हणून लक्षात ठेवा, नारळाला म्हणून पीस गुंडाळले, अंगावर धारण करण्यासाठी मोठं पीस गुंडाळलं आहे. माय मला भागवतावरचं वस्त्र माझ्या अंगावर घातलं, आता मला दुखणं येत नाही, मला भावना येत नाही. कृपेचं वस्त्र आहे की माझं. माझे विचार चांगले राहते, माझं अंतकरण चांगलं राहतंय. 7 दिवस मंत्र पडलेले, नारती वाळलेली, जय जयकार झालेले वस्त्र मला अंगावर घालायचे म्हणून ठेवीत असते. आमचे भागवतकार काय झाले, हुशार झाले. नारळ ठेवायचा होता 200 रुपये द्यावे लागते बाबा. मी म्हणतो हो आता रामवाडी आपल्या म्हणून नाही गेला म्हणतो पण नाही म्हणत नाहीत गिरी महाराज आपले. लोकांनी आठलं केलं काय करावं आता तुम्हाला म्हणतो. आरतीच तससाठी नाही रा राजा, माझ्या लेकराने देवावरचे वस्त्र आहे ना घालाय म्हणून आहे. लक्षात ठेवा. तर देवानं त्यांना कृपेचे वस्त्र देऊन टाकले. सूर्यनारायणाला क्षमा मागा म्हणले. तीर्थामध्ये तुम्ही स्नान लग्न केले, हात जोडले तरी सूर्यनारायणाला. मित्र रवी सूर्य भानु खगपुष हिरण्य गर्भ मरीची सवित्र आदित्यार्क भास्करेभ्यो नमो नमः. क्षमा मागितली सूर्यनारायणाला. म्हणजे सूर्याचे मंत्र म्हणणं, सूर्यस्तुती म्हणणं, हे सर्वमंगल मांगल्य म्हणणं, 12 ज्योतिर्लिंगाला नमस्कार घालणं, हे सगळं आता शिकलेल्या लेकराने आपल्याला नव्या शिकावं लागतं. बाबा तुम्ही शिकला लेकरं, हे आपल्या उपयोगाचं आहे. ही दागिने आहेत, लक्षात ठेवा. ही खरे दागिने आहेत. ही आता लोकांनी काय झालंय, खोटे दागिने घालायची सवय लागली. लग्नामध्ये मोठ्या त्याची बाया आहेत का नाही, सगळे खोटे दागिने. दागिने कटले खोटे. लोकांना वाटत सगळे खोटे. ह्याच्यावरची आहेत ती काय सोन्याहून भारी दिसते ती तुम्हाला सांगतो. बरं काय म्हणते. आणि मग काय झालं, ती खोट्या दागिन्याची सवय लागली लोकांना. परमार्थात माणसं काय करले, सगळे खोटे दागिने. हो, अरे खोटे दागिने घालणाऱ्या माणसाला बोलून जाऊ नका लेकरांनो.
आपणाला सेवक व्हायचंय. काय व्हायचंय? सेवक. कोण पुण्य यांचा होईन सेवक, जेहे द्वंद्वाधिक दुरावे. कोण मिळतील? साधू कुणाचा सेवक व्हावा? माधवाचा सेवक व्हायला. कारण 3 गोष्टी ला आसक्त जी झाला नाही त्याचं सेवक व्हा म्हणलंय आम्हाला. 3 गोष्टीला. कुण्या? द्रव्य, स्त्री आणि कीर्ती. लोकेशना, दारेशना, वित्तेशना. जी पैशाला आकर्षित झालेला महाराज आहे, जी कीर्तीला आकर्षित झालाय आणि जी स्त्रीला आकर्षित झालाय, या 3 गोष्टीपासून अलिप्त असणाराचा शेवट व्हावा. लेकरांनो, आज समाजातली सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर आम्हाला वैष्णव हा सेवक व्हायचंय. आम्हाला सेवक कुणाचा होणार? या गप्पा नाही त्या, या गोष्टी आहेत. ही तत्वज्ञान आहे. परमार्थाची चाकोरी जर पक्की करायची असेल, उद्धार करून जायचा असेल तर नकली लोकांपाशी जाऊन त्यांचे दागिने अंगावर घालू नका. नकली काय आहे ना असली काय माणसाला कळावं लागत असतंय. लक्षात ठेवा. कीर्तीच्या जी महाग लागलाय, पैशाच्या जी महाग लागलाय आणि स्त्रीच्या जी महाग लागलाय, 3 गोष्टीपासून अलिप्त असणाऱ्या आमच्या मामाचे सेवक आम्हाला व्हायचं. बाबा माझ्या मामाचे म्हणून चाललंय. म्हणून सोंग ढोंग आपल्याला कळावे लागत असते. लक्षात ठेवा. तर काय सांगायचंय? काय चाललंय आपलं? कृष्णम वंदे जगद्गुरु माय. आणि त्यांना त्याची वस्तू घेऊन टाकले. तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री शरद पौर्णिमा म्हणले गेला, मी तुमची मनोकामना पूर्ण करीन भगवान म्हणले. आणि पावसाळा संपला. पावसाळा संपला की नद्याचं पाणी निर्मळ होतंय. विषयाचा चिखल आटून गेला. अविद्येचा गढूळपणा पाण्यातला निघून गेला. वासनेच्या विजा चमकायच्या बंद झाल्या. मोहाचे मेघ आकाशातले नष्ट झाले. राग द्वेष रूपी पक्षाचा किलबिलाट बंद झाला आणि पूर्ण बोध रूपी चंद्राचा उदय झाला. आणि त्या दिवशी रात्री गजब हो गया. वर्णन केलंय. काय सांगा तुम्हाला? मी एकटा असलो का मुद्दम बिंबित वाढले. काय म्हणतात मग आता एकट्याचा कसा स्वर लागत आहे की तुम्हाला सांग? लागत आहे स्वर. गजब हो गया. काय झालं? रुख से पर्दा हटाना गजब हो गया. चंदा की चांदनी जमुना के तीरे. निखरी निखरी रात है मुझे, चांद और सितारे बिखरे बिखरे बाल है म्हणले. वाह देवा. और तेरा मुस्कुनाना गजब हो गया. काय तू गोड हटलास देवा. काय आशीर्वाद दिलास. काय परिणाम झाला ते वर्णन केलं. कशी वाजवली मुरली हरे सावरिया. कशी वाजवली मुरली हरे सावरिया. कशी वाजवली मुरली हरे सावरिया. कशी वाजवली मुरली हरे सावरिया.
त्या दिवशी रात्री भगवंतानं बासुरी वाजवली. काय सांगू, ऋषी मुनीचं ध्यान भंग झालं, ब्रह्मदेवाचं वेद वाचन बंद झालं, रंभा ताल चुकली, भगवान शंकराची समाधी भंग झाली. ऋषी मुनी त्रिकाल संध्या करायची सोडून दिली. बासुरीच ऐकाय वाटायली त्यांना. वारुळातले नाग वरी आले, माकडाला समाधी लागली झाडावर, पक्ष्याचा किलकिलाट बंद झाला. यमुना रुक गई म्हणलंय, यमुना बासुरी ऐकायला थांबली, प्रवाह रुक गया म्हणलंय यमुना का. अहो प्राणी सगळे वैर भाव विसरले आणि गोकुळावर त्याचा परिणाम झाला. खूप वर्णन केले मला, आपणाला वेळ कमी पडतो. तर मला वाटत एकदा 4 महिने काय आपल्या त्यानं होत नाही, महिनाभर आपण भागवतला व्हायला आणि लेकरांनी पोटभर ऐकावं. माणूस पोटभर झोप घ्यायची म्हणतोय, पोटभर जेवायचंय म्हणतोय, पण पोटभर कथा ऐकायच्या काही म्हणजे नाही. पोटभर ऐकून घ्यावं भागवत महिनाभर. 4 मास करते आपल्या ज्या 4 महिन्यामुळे माणसं, शेतकरी माणसं आपण दुनियाचे काम मागा आपल्यावर मागून. मला वाटत आहे आपल्या वाटण्याला काय तरी आपल्या दादाने आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आणि मला म्हणजे महाराज नव्या कथा सांगा बरं. खरं आहे की आता त्याच रोज म्हणले सारखं चालू आहे ना, नव्या सांगा चालू. आता काय सांगावं काय नाही म्हणला नव्या तर काय सांगायचंय, लय वर्णन आहे ना बाबा, एवढं वर्णन करायला होत नाही आपल्याच्या ना. म्हणले काय गोपीची अवस्था झाली, गा पती को घास गाय को रोटी. ताट वाढलेलं गायीनं गायीकडे घेऊन गेल्या मुले आणि गवताची पिंडी आपल्या मालकापुढे टाकली खाय. डोईवर लुगडी, नाकात बुगडी, कानात पैंजण घाली, दीवानी बही मैं दीवानी मैं. कपालों में काजल, आंखों में कुमकुम, कानों में सुरमा लगाने लगी. गाय का बछड़ा भैंस को छोड़े, बैल की धार निकालने लगी. अरे बैलाची धार काढली खोट्या गोष्टी नाही त्या लेकरांनो. गोकुळलीला सांगायचा अधिकार त्या माणसाला आहे, आम्हाला अधिकार नाही. तुकोबारा आणि दगडी नंदी होता, त्या नंदीचं दूध काढ. गोपीने बैलाची धार काढून दूध काढल्या गोष्टी खोट्या नव्हता, गप्पा उठण्याचा. म्हणून लिहिलंय असं की गोकुळलीला सांगायचा अधिकार त्या माणसाला आहे ज्याला नंदीचं दूध काढता येतं, एवढं सामर्थ्य ज्यानं मिळविलंय त्याला गोकुळलीला सांगण्याचा अधिकार आहे, नाही तर सांगण्याचा अधिकार नाही. काय सांगावं तुम्हाला, हो काय अवस्था असेल म्हणतायची. आता आपल्या तिकडे मी शिंगणापूरला गेलो तो वाटत मठ लागला होता, मला लक्षात नाही. लोय निर्मळ पण लोय मोठा मठ. तर संध्याकाळी भजन झालं म्हणले चहा प्याला असता आपण काय करायचं, दूध नाही म्हणले. महाराजाने ऐकलं त्या मठातल्या झोपल्या. आपल्या देवघरातल्या गाईचं दूध काढ म्हणले. जा देवघरात गाय असते किंवा असं गाय वासरू केलं, दूध काढलं तिचं, चरीवर दूध काढलं तिचं. देवघरातल्या दगडी गाईचं चरीवर दूध काढलं, चहा केला. अधिकार संताचा म्हणलाय लेकरांनो. म्हणलं ना आपण संत बघितले, पण काय त्या टीव्हीतल्या मालिकेतले बघितले. शिर्डी राखतंय, गणपी लावतंय, असं करतंय. म्हणजे आपल्याला तर खरं संत आहे वाटतं बघा, मला तर तुम्हाला सांगा. पण ती खरं संत आहे का, ती काही नक्कल केली तर कला केली तर त्या बाया मी त्या मालिकेतल्या काय प्रेम म्हणतात, काय धडधडा रडायलेल्या. अहो त्या मुंबईमध्ये परीक्षा येतात त्याच्या, प्रेम कसं करावं असं करू बरोबर आहे. हो ही सगळ्या डिप्लोमा म्हणले त्याला, प्रेम करण्याचा डिप्लोमा पास आहे ते लोक आपल्याला करत वाटतं. बाळ आहेत सगळे, जाऊ द्या काय करायचं.
तर काय दोन्ही बाजू कळावं लागतात हो. लोखंड हाय कळावं लागतं आणि सोनं हाय कळावं लागतं का नाही. नुसतं एकच कळून कसं जमतात तुम्हाला सांगतो. म्हणून ही कृष्णलीला आहे. अंचुलीवर पाणी पडलं, गोपी धावत सुटल्या. एक सासू आपल्या सुनेला म्हणले, लक्ष्मी खूप चांगलं कडव. कोजागिरी प्रमाणे म्हणजे दिवाळी जवळ आली होती ना. आता दिवाळीला तूप लागतंय. आता तूप चांगला कडवा गेली आपण पळत. तुझ्या सुनाला बी काय झाली की सासूला गेल्या मी कशी राहू. अडोसन भी जाय पडोसन भी जाय. सगळ्याच गेल्या. मैं कैसी रहे नाऊ रे पिया. मी कशी राहू इथं घरी. माय गडबड गडबड तूप कडविली आणि भरणीमध्ये ओतली आणि म्हणले भरणीच काकाला घेतली. आणि तिची जी हारणी होती लेक तिला सिक्यावर तुली. हारणी सिक्यावर भरणी काका. माय हो या देवाला म्हणलं ही भूत हा भूत म्हणलंय झडपीला म्हणलंय भूत जबर मोठे गबाई आई झडपून करूचे पाणी. भूत जबर मोठे गबाई आई झडपून करूचे पाणी. देवाला भूत म्हणलंय. देवा पाहिल्या वेदलावी वैश्यजीवी जडून या. जन त्याला बघितलंय आणि नजरत आलाय ते माणूस येणार झाला. काय असेल देवाचं रूप, काय असेल देवाची लीला. सगळ्या गोपी धावायला मग त्याच्या भोवताली उभा राहिल्या. राधा म्हणली बासुरीला, काय पुण्य केलीस ग. देवाच्या मुखातलं अमृत तुला अधर अमृत प्यायला मिळालंय. काय पुण्य केलीस ग. म्हणली बाई पुण्य माझ्याकडे बघ काय केलंय ते. अगं मला परिवारातून अलग व्हावं लागलं. काय सांगू. देवदेवकांना परिवारातले लोक म्हणते भाऊ भाऊ एकत्र असायचे. अण्णा नुसता देवदेव करायला म्हणायचे. आम्ही दुनियाचं रानात काम करावं. पाहिलं टाका परिवारातून अलग व्हावं लागायचं. देवदेव करणं सोपं आहे का तुम्हाला सांगतो. जर काय खराब घेतलं त्याचं काय खराब म्हणते. लय फजिती सोसावी लागते. माझे काय सांगू तुला. तुकडे करून तुकडा मला अलग करावा लागलो परिवारातून.
गजनी तापून माझ्या पोटात घातली. मी पोट जाळून घेतलंय माझं. मी पोट जळी आहे, पोटकरपी आहे मी. म्हणून लक्षात ठेवा, देवाचं आवडतं होण्यासाठी पोटकरपी व्हावं लागतंय. मी पोटकरपी आहे. बोल माझ्याकडं किती अंगाला छिद्र पडले वाकसाना माझे. मला सांग का, माझं पोट जाळल्यामुळं निर्मळ झालंय. माझ्या पोटात मळ राहिला नाही ग. आपण म्हणतो ना, महामळे मन शुद्ध चोकाळ रे स्फटिक जैसे शुद्ध चोकाळ महामळे मन होते शुद्ध चोकाळ पोटातला मळ सगळा जावा. लक्षात, मन देवाचा आवडत होते. महामळे मन होते जे गाजले. बाई माझे पोटात मळ नाही माझ्या. मी आणि माझं ही लय मोठा मळ आहे म्हणून मी म्हणायचं नाही. आम्ही म्हणायचं. बोलता काय म्हणायचं? आम्ही. माझा कार्यक्रम नाही रे बाबा लेकरांनो, आमचा आहे. मी मिठाई वाढल्याचं पण आपला आहे सगळ्याच. सगळ्या रामवाडीचा आहे सगळ्यात. माझा परिवार आहे सगळा. मी म्हणायचं नाही. मी आणि माझं ही दोन गुट्टी मळ आहे. महामळे मन होते जे ही मळ आहे. हे अंतकरणातला मळ आपल्या जावा लागतो. मग देवाचं आवडत होत. लई सहन केलं ग माझे राधाबाई. आपल्या 36 बाराखड्यामध्ये 3दा शब्द आलाय. सन शन शन आलाय का नाही? 3दा आलाय स शब्द. सहन करा, सहन करा, सहन करा. लय सहन करावं लागतंय परमार्थातल्या माणसाला. उठतंय सुटतंय, कुणी म्हणतंय माळ करी हाव की माळ. सगळ्याचा शब्द असो. देव देव करता, गावाला सप्ता करता. काय करावं आता? लय सोसावं लागतंय बोलणं सगळ्याच. म्हणून ती कासव कसटी आहे आपल्या मंदिरामध्ये. कासवाची पाठ लय निबर आहे. म्हणून मंदिरात येणाऱ्या लेकरांनो निब्बर पाठ करून या. तर देवाकडे तुम्ही येऊ शकता. लय लोक बोलणार आहेत, लय आघात करणार आहेत, लय घाव घालणार आहेत. निब्बर पाठ करून कासव म्हणताय बघा माझ्याकडं निब्बर पाठ करून आलोय मी. तुम्ही बी अशी पाठ निब्बर करून मार खाऊन 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 पाठ निब्बर करून मी आलोय देवाकडं. तुम्ही बी पाठ निब्बर करून या. काय संवाद आहे तो असे. आणि त्या बासुरीचं त्या झाडाचं भांडण लागलं तुम्हाला सांगतो बरं का. ते इळूचे झाडं किती बी आवडीनं म्हणाले आमच्या लेकीनं आमचा उद्धार केला बा. इळूच्या झाडाला लोक काय म्हणत होते, फुल येत नाही आणि फळं बी येत नाहीत इळूला. त्यांना नाव ठेवत होते. काय म्हणत होते त्यांना? फुल नाही फळ नाही वांग आहेत असं म्हणत होते. माय नाव ठेवत होते त्यांना. आणि आमच्या लेकीनं सार्थक केलं की आमची लेकीनं उद्धार केला. आमच्या बासरी आमची लेख आहे आणि तिनं ती देवाची आवडती झाली आमची लेख. लेख उद्धार करत असते. लेकीनं आमचा उद्धार केला. किती बी म्हणलंय हास परिहास खिलखिलाट मुस्कुराट मौज मस्ती वृक्ष असे नाचायले तर कोणचे इळूचे बापू सगळे असे दोन चांगलं केलं की लेकीना तुमच्या घर उठविले लोकांचे. आम्ही लोकांचे घर बसविले.
बाकीच्या झाडांनी घर बसविलं तर करायचं ना काळामध्ये. माळवत काय असं करत होता आपण, त्याचं करत होता. झाडाचं लिंबाचं बाबळीचं करत होता, चौकटे करत होता, कवाड करत होता. आपण माळवत घालत होता. लोकांचं घर बसविलं त्या झाडाने. ती म्हणले आम्ही लोकांचे घर बसविले आणि तुमच्या लेकीला उठविले. संसार केला दाना दे. अरे सावरिया कैशी वाजली काय कौतुक करला. आमची लेख अशी ना आमची लेकीनं घर उठविले तुमच्याला. भांडणं लागले तिथं लय बक्कळ जणांचे भांडण आहे. आता हे सगळे भांडण तुकोबारा म्हणले माझ्या इंद्रियाचं भांडण लागलं. म्हणले माझी इंद्रिया लागले भांडण. इंद्रियाचं भांडण लागलं तुकोबारायचं. हो काय देवाचं रूप असत. ही इंद्रिय म्हणाल मला पाहिजे, ती म्हणाल मला पाहिजे. पाय म्हणाले आम्ही नुसतं काट्या कुट्यामध्ये पळत आलो देवाचं रूप बघायला. कार म्हणाले हो हो आलास, आधी बासरी मी ऐकल्या म्हणून आलास तू. मन म्हणाले मी चल म्हणलो मग तुम्ही सगळे चाला. काय होतं तू बासुरी ऐकेल म्हणजे नुसतं ऐकून जमत आहे का. मी चला म्हणलो. प्राण म्हणाला माझ्या जीवावर आलास तू बी म्हणा. थांब आता काय करतो मी, आता काय करतो मी, आता मी राहतच नाही शरीरामध्ये. आता मी निघून जातो शरीरात. मी गेल्यास कसं कसं जातो क्रिकेट ना करते मी बघतो. काळी म्हणलं तू कसं जातोस ते बघतो. काळी ठेवून बसतो. प्राणाला म्हणतो तुला जाऊ देत नाही रस्ता आडी करतो. अहो काळजाचं मनाचं